बाईट देण्यामागे कारण असं आहे की 4 दिवसापूर्वी माझ्यावर काय आरोप झाले की मी कान्होजी जेधे यांचा किंवा त्यांच्या वंशजांचा अपमान केला, परंतु ही बातमी चुकीची आहे। मी जाहीर सांगतो, मी काही असं केलं नाही। त्यांचे वंशज माझ्याकडे आले, त्यांनी माझ्याकडे काही कागद मागणी केली किंवा आम्हाला शिफारसपत्र पाहिजे, मी सांगितलं मी देतो, फक्त आपल्या नेत्यांशी बसू, चर्चा करून नियोजन करून देऊ। परंतु त्यांनी ऐकलं नाही, त्यांना थोडा राग आला, ते पत्रक त्यांनी त्यांचंच फाडलं आणि फाडून खाली टाकलं, पायी टाकलं। त्यावेळेस मी त्यांना फक्त बोललो, अरे तुम्ही कान्होजी जे त्यांचे वंशज आहात, त्यांचा इतिहास काय आहे, तुम्ही काय चुकीचं काम करता, आणि एकतर तुम्ही हे भोरमध्ये करायचं होतं तुम्हाला पत्रक फाडायचं, तर तुम्ही माझ्या ऑफिसला येऊन हेच पत्रक फाडताय हे योग्य नाही। आणि त्याहीपेक्षा तुम्ही कान्होजी जे त्यांचा त्याच्यावर फोटो असलेलं पत्रक आहे ते फाडता, हे मला सहन होत नाही आणि मी असं चुकीचं काम करणारा कोणाचं उभं करीत पण नाही। तुम्ही माझ्या ऑफिसला आलाय आणि तुम्ही कान्होजी जे त्यांचे वंशज आहेत म्हणून मी तुम्हाला काय बोलत नाही, तर मी तुम्हाला खरंच काहीतरी सांगितलं असतं, एवढं मी त्यांना बोललं आणि ते माझ्यापासून निघून गेले। परंतु या ठिकाणी मी बोलत असताना मी हेही सांगतो, हे करत असताना जर मीच फाडलं असतं तर मी जाहीर माफी मागितली असते, आणि मी असं कृत्य करणारा कधी आयुष्यात नाही। मी राजांनी इतका माझ्या आयुष्यात कोणालाच मानित नाही, राजे असन, संभाजी राजे असन किंवा एक सर्व त्यांचे सेनापती असन, एखादा मावळा असन, माझ्या मनात त्यांच्याबद्दल वेगळा आदर आहे, हे तुम्ही गेले अनेक वर्ष पाहताय। मी फक्त एवढंच बोललं की ते मलाही सहन झालं नाही, पण त्यांनी नंतर येऊन त्याची बातमी काय करायची ती वेगळी केली, ही चुकीची आहे। आणि मी हेही सांगितलं आहे, भविष्य काळात त्या स्मारकासाठी म्हणजे कान्होजी जेधे असू द्या, बाजी पासलकर असू द्या किंवा यसाजी कंका असू द्या किंवा जीवा महाले असन, बाजीप्रभू देशपांडे असन, हे कुठले की एखादा मावळा जरी असन ज्यांनी स्वराज्यासाठी योगदान दिलं, यांच्या जन्मस्थळ असन, समाधी असन, त्यांच्या शौर्याच्या काही खुणा असन, ह्या जतन करण्यासाठी भविष्यात काही निधी लागला तर मी कधी कमी पडणार नाही, अशाने मी ग्वाही दिलेली आहे। आणि ह्याच्यापेक्षा वेळ काहीच नाही, पण जे आरोप झाले ते चुकीचे। आणि जर वाटत असेल तुम्हाला की बाबा मी एवढं बोलून पण चुकीचं वाटतंय, मी कान्होजी जे त्यांची किंवा कोणाची माफी मागायला मला काहीच कमीपणा नाही आहे, परंतु चुकीची प्रथा कोणी पाडू नये आणि चुकीचं जे घडलंच नाही ते कोणी सांगू नये। ओके।